नमस्कार, मी गणेश बजगुडे पाटील, तालुकाध्यक्ष काँग्रेस पार्टी बीड तथा संस्थापक अध्यक्ष शिवक्रांती संघटना महाराष्ट्र। काल चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी जगामध्ये पवित्र असलेल्या बहीण भावाच्या नात्यासंदर्भात अतिशय किळसवाना आणि चुकीचं वक्तव्य करून आपल्या अकलेची तारे तोडलेली आहे। बहीण आणि भाऊ, दोन सख्खे बहीण भाऊ कपडे उतरवून एका स्पॉटवरती ले जातात, अशा पद्धतीचं अतिशय चुकीचं विधान, ते पण चंद्रपूरच्या मतदारांच्या समोर या महाराष्ट्राच्या माजी मंत्री राहिलेल्या भाजपच्या हरामखोराचं वक्तव्य करण्याची हिंमत होती कशी, हा मला प्रश्न पडतो। भारतीय जनता पार्टीकडून वारंवार वादग्रस्त विधान केलं जाते। श्रीकांत भारती असेल, आमची अस्मिता असलेल्या शंभू राजांबद्दल छत्रपती संभाजी महाराजांना देखील शंभू म्हणून संबोधलं जातं। महादेवाला देखील आमच्याकडे शंभू महादेव म्हणतात, परंतु श्रीकांत भारती सारखा भाजपचा एक हरामखोर कुत्र्याला शंभू नाव देतो। याच्यामध्ये हिंमत कशी होती? प्रशांत परिचारक नावाचा भारतीय जनता पार्टीचाच एक अनुयायी देशावरती देशसेवा करणारे आमच्या जवानांबद्दल चुकीचं बोलतो। वर्षभर जवान सैन्यात राहतात आणि इकडे त्यांना मुले होतात, अशा पद्धतीचं चुकीचं आणि निर्लज्जपणाचं वक्तव्य प्रशांत परिचारक करतो। आणि या सर्व लोकांना अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी पाठबळी घालण्याचं काम करते। पाटील नावाचा एक आमदार विधिमंडळामध्ये सांगतो की आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे आणि ती गुजरातहून येते, त्याच्यामुळे आमच्याकडे आलेल्या लोकांना आम्ही स्वच्छ करू। एक नाही, असे अनेक उदाहरणं, अनेक प्रकारे भारतातल्या जनतेचा अवमान करण्याचं काम ही भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं अनुयायी करत आहे। मी बीड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं, शिवक्रांती संघटनेच्या वतीनं या सर्व प्रकरणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। त्याचबरोबर या हरामखोरांचा आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा बंदोबस्त या देशातली जनता लोकसभेच्या मतदानातून निश्चितपणे करेल।